या सरकारमध्ये बेबनाव आहे, तीन तिघाडा काम बिघाडा या सरकारमध्ये आहे, हे आपण पाहिलेलंच आहे. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री ते विधानसभेतच एकमेकाला भिडलेले होते. त्यामुळे मला असं वाटतं की या सरकारमध्ये काही आलबेल नाही आहे. हे मलाईदार खाते कोणाकडे असेल, मलाई कोणाला राज्य कसं लुटता येईल हे या सरकारमधून पाहायला मिळते. तर मी तुम्हाला एक सांगतो की मी पुढच्या आठवड्यात राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला आम्ही एक पत्र देणार आहे. विधानसभेतील तो विषय आणून राज्यातले 4 IAS सिनियर अधिकारी ते फुटानं टेप लावून किती जमीन किती लोकांना काय भाव असेल त्याच्यावर पैसे घेण्याचं काम करताय. मोठ्या संपत्त्या त्यांनी गोळा केलेल्या आहे. त्या 4ही अधिकाऱ्यांवर कशी कारवाई सरकार करेल आम्ही दिलेल्या प्रस्तावाच्या नंतर त्याच्यावर माझं लक्ष राहणार आहे. आणि विधानसभेमध्ये तो मुद्दा आम्ही उपस्थित करू. आणि हे 4ही जे IAS सिनियर अधिकारी आहेत जे आता शासनाच्या प्रशासनाच्या मुंबई याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांचं पूर्ण डिटेल आम्ही आता आमच्याजवळ घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारमध्ये चाललेला भ्रष्टाचार, सरकार जे भ्रष्टाचार करते त्याचे परिणाम प्रशासनावरही आपल्याला पाहायला मिळतं. आणि सर्रास IAS अधिकारी या पद्धतीनं टेप लावून फुटीनं पैसे गोळा करण्याचं जे पाप चाललेलं आहे तर हे सरकारच्याच आशीर्वादाने चाललेलं आहे आणि सरकारच्याच भ्रष्टाचारामुळे चाललेलं आहे. म्हणून आता पहिले प्रशासनावर आम्ही त्या पद्धतीचा कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करू आणि नंतर मग सरकारला त्याच्यामध्ये तावडीत पकडू.